शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते. मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यानं नवा वाद. इतिहासाच्या चौथीच्या पुस्तकात मात्र शिवरायांसोबतच्या मुस्लिम मावळ्यांचे दाखले, तर राणेंनी जपून बोलावं अजितदादांचा सल्ला. मंत्री नितेश राणेंच्या मल्हार सर्टिफिकेट योजनेच्या नावावरून जेजुरी संस्थांच्या विश्वस्तांमध्ये मतभेद. विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकरांचा मल्हार नावाला विरोध, तर मंगेश घोणेंकडून पाठिंबा. आमदार सुरेश धस यांना समज द्यावी. मंत्री पंकजा मुंडेंची भाजप नेतृत्वाकडे मागणी, तर पंकजांची तक्रार राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार. धसांचा पलटवार. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचा दावा. सीसीटीव्हीच्या आधारे आंधळेचा शोध सुरू. पोलिसांची 3 पथकं रवाना. बीडमध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर प्रयागराजमधून अटक. बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती. खोक्याच्या घरातून गांजाचा साठाही जप्त. धनंजय देशमुखांचे सरपंच साडू दादा खिंडकरांचे मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल. एका तरुणाला बेल्ट आणि काठीनं बेदम मारहाण, तर गाडीची तोडफोड. घरावरील हल्ल्याचाही व्हिडिओ. माझं काही खरं नाही, माझी गॅरंटी घेऊ नका. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचं सूचक विधान. मुंबईतील प्रसिद्ध लीलावती हॉस्पिटलमध्ये अघोरी काळ्या जादूचे प्रयोग. ट्रस्टींच्या ऑफिसात मानवी हाडं, सांगाडे आणि केस सापडले, तर 1500 कोटींचा अपहार झाल्याचाही परमबीर सिंगांचा गंभीर आरोप. संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात होळी सणाला सुरुवात. बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी केली गर्दी, तर कोकणात शिमगोत्सवाची धामधूम. मुलीला 29व्या मजल्यावरून फेकून आईनं उडी मारून आत्महत्या केलेली आहे. पनवेल पळसपे परिसरात मॅरेथॉन नावाच्या इमारतीमधून, मॅरेथॉन नेक्सन एरा या इमारतीमधून 29व्या मजल्यावरून मुलीला आईनं फेकलं आणि स्वतः सुद्धा आत्महत्या केली. पनवेलच्या पळसपे फाट्यावरची ही इमारत. मुलीला 29व्या मजल्यावरून फेकून महिलेनं सुद्धा आत्महत्या केलेली आहे. मॅरेथॉन नेक्सन ओरा असं या इमारतीचं नाव. मृत महिलेचं नाव मैथिली दुवा, तर मानसिक अवस्था ठीक नसल्यानं मुलीसह तिनं आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात आता गुन्हा नोंद झाला.